नमस्कार, आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण PMRDचं जे काही लॉटरी स्कीम निघालेली आहे, त्या संदर्भात माहिती बघत आहोत. या आधीचं जे काही आहे सेक्टर 12 मधलं जे काही EWS आणि LIGच्या स्कीम आहे, त्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेक्टर 30-32 मध्ये जे काही EWS आणि LIGचे फ्लॅट आहेत, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके. तर जे काही PMRDने जे काही परिपत्रक काढलेलं आहे, जर बघितलं तर जे काही 833 ज्या काही सदनिका आहे, ह्या शिल्लक सदनिका आहेत. ज्या काही आधीच्या लॉटरीमध्ये शिल्लक राहिलेले जे काही फ्लॅट्स आहेत, ते फ्लॅट नव्याने आता 2025च्या ज्या काही लॉटरीमध्ये अवेलेबल केलेल्या आहेत सोडतीसाठी. तर आपण जर बघितलं PMRDच्या वेबसाईटवर लॉटरी डिस्क्रिप्शनमध्ये हे जवळपास 2021ला सेक्टर 12चं जे काही लॉटरी निघाली होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं डिसेंबर 2022 पासून सेक्टर 30-32चे फ्लॅट जे काही आहे ते अवेलेबल केलेले आहेत लॉटरीसाठी सोडतीसाठी, आणि जे काही फ्लॅट शिल्लक राहत गेलेत ते नव्याने पुढच्या वर्षी लॉटरीमध्ये आणण्यात आलेले आहेत. आत्ता जर आपण बघितलं हे जे काय आहे 30-32 सेक्टर जे आहे त्याचं आपण डिटेल बघणारच आहोत. त्याआधी जर प्राईस बघितली तर आतापर्यंत जेव्हापासून हे फ्लॅट लॉटरीमध्ये आलेले आहेत 2022 म्हणजे जे काही लॉटरी होती डिसेंबर 2022ची, तेव्हापासून जर आपण ह्यांच्या प्राईजमध्ये बघितलं, एरिया सेमच आहे. जे काही रिमेनिंग फ्लॅट राहिलेले आहेत डिसेंबर 2022ला 30-32 मधले, ते पुन्हा नव्यानं जे काही ऑक्टोबर 2024ला एकदा काढण्यात आलेले आहे, आणि ह्यातही जे काही शिल्लक राहिलेले आहेत ते नव्याने पुन्हा लॉटरी ड्रॉमध्ये काढलेले आहेत आत्ताच्या लॉटरीमध्ये. आता प्राईस बघितले तर सुरुवातीला 18,80,000 होती EWSची जी काय आहे फ्लॅटसाठीची, ते बनारके आहेत. तर या ठिकाणी जर बघितलं 2024ला तर 20,90,000 केली, म्हणजे जवळपास 2 लाख वाढवलेले आहेत. त्यानंतर जर आत्ता बघितलं EWSमध्ये तर 22,73,000, म्हणजे जवळपास परत यावर्षी 2 लाख रुपये त्याची प्राईस वाढवण्यात आलेली आहे PMRD कडून. आणि सेम जर LIGचं आपण बघितलं तर 25,47,000 जी काही बेस प्राईस सुरुवातीला काढलेली जी लॉटरी होती, फर्स्ट लॉटरी त्यामध्ये होती डिसेंबर 2022, आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर 2024मध्ये ती 28,32,000 करण्यात आली, म्हणजे जवळपास 3 लाख रुपये वाढवले. आणि आता जर आपण बघितलं तर 30,80,000, म्हणजे जवळपास परत यावर्षी 2.5 लाख रुपयाच्या आसपास जी काय आहे ती प्राईस या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तर डिटेल आपण बघूया. पण जर तुम्हाला प्राईस रेंजबद्दल किंवा जर त्याच किमतीमध्ये त्या एरियामध्ये फ्लॅट अवेलेबल आहेत जे की प्रायव्हेट बिल्डरचे असेल, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. किंवा ह्या स्कीमसाठी जर आपण कम्पॅरेटिव्हली बघितलं त्या एरियामध्ये की प्राईस किती आहे, प्रॉपर्टी रेट काय आहे, आणि जर ह्या तुम्हाला अफोर्डेबल वाटल्या तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. हा जो काही व्हिडिओ आहे पूर्ण माहिती स्पर आहे, म्हणजे यातून कुठलंही रिकमेंडेशन नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अप्लाय करा, नाहीतर तुम्ही प्रायव्हेटमध्ये सुद्धा जर तुम्ही फ्लॅट घेणार असाल तर तुम्ही तिकडे ट्राय करू शकता. ओके. तर EWS साठी जर बघितलं तर 306 जे काय आहे घरं आहेत, आणि LIG साठी 182 घरं आहेत. पण इथे डिटेलमध्ये बघूया की कॅटेगरी जनरल पब्लिक, SC ST फिजिकली हँडिकॅप, NT आणि DT ह्या कॅटेगरीसाठीच आहे रिझर्वेशन. तुम्ही बिल्डिंगचा विचार बघू शकता, आणि ह्या टाईपच्याच त्या बिल्डिंग आहे, 3 मजल्याच्या, जवळपास 3 मजल्याच्याच बिल्डिंग आहेत. ओके. आणि त्यांचा एरिया आहे 25.52, जो आपण जर स्क्वेअर फूट बघितलं कार्पेट एरिया तर 274.69 आहे. LIGचे जे काही फ्लॅट आहेत ते बनारके आहेत त्यांचा, आणि प्राइस रेंज आहे 22,73,000, आणि EMD म्हणजे अनामत रक्कम 5,000 रुपये आहे. टोटल 306 आहे. रेरा नंबर या ठिकाणी नाहीये, बट आपण त्याचा डिटेल सुद्धा बघूया. रेरा नंबर जरी अवेलेबल केला नसेल तर आपण तो सर्च केलेला आहे महारेरावर, आणि त्याच्यात आपण जे काही ॲडिशनल डिटेल्स आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत. ओके. आणि PMRDचा जो काही LIGचा जो काही स्कीम आहे, LIG 1 BHK फ्लॅट आहेत. रिझर्वेशन कॅटेगरी जर बघितली तर आपण या ठिकाणी जनरल पब्लिक, SC ST फिजिकली हँडिकॅप आणि DT ह्यासाठी रिझर्वेशन आहे. एरिया जर बघितलं तर 34.57 आहे, जो की जवळपास 372 स्क्वेअर फूटचा जो काही आहे तो एरिया आहे. आणि प्राईस जर बघितली तर 3,80,000 आहे, आणि याची अनामत रक्कम 10,000 रुपये आहे. आणि जे काही टेनमेंट्स किंवा फ्लॅट्स आहेत त्या स्कीममध्ये अवेलेबल ते 182 आहेत. ओके. तर याचं लोकेशन आपण बघूया. लोकेशन ह्या ठिकाणी हे लोकेशन आहे, जे की नियर बाय जर बघितलं तर आकोडी रेल्वे स्टेशन आहे. ह्या बाजूला जर बघितलं तर रावेतचा एरिया आहे, किंवा
निगडीचं प्राधिकरण जर बघितलं, प्राधिकरणचा एरिया किंवा चिंचवड ह्या बाजूला चिंचवड किंवा निगडीचा एरिया हे चिंचवड ह्या बाजूला किंवा इकडच्या बाजूला जर बघितलं तर औंध वगैरेचा एरिया आहे, तातवडे वगैरे जवळच म्हणजे वाल्हेकरवाडी ह्याचं जे काय आहे लोकेशन आहे. आपण जर डिटेल बघितलं तर ह्या जे काही पूर्ण स्कीम आपल्याला दिसत आहे, एक सिमिलर टाईपच्या जे काही बिल्डिंग दिसते आपल्याला, ह्या जो काही ग्रीन मॉडेल सोसायटी रोड आहे त्याच्या बाजूलाच ह्या जे काही बिल्डिंग आपल्याला दिसत आहे सेम टाईपच्या, त्या पूर्णच्या पूर्ण जे काय आहे PMRDने डेव्हलप केलेल्या बिल्डिंग आहेत. ओके, ह्या ठिकाणी जरी बघितलं तर ह्या रोडच्या दत्तनगर रोड जो आहे त्याला क्रॉस करून सुद्धा पुढे जर आपण बघितलं तर त्याच PMRDच्या बिल्डिंग आपल्याला ह्या वाल्हेकरवाडी रोडपर्यंत आहे. म्हणजे वाल्हेकरवाडी रोड ते हा जो काही इथपर्यंतचा भाग आहे हा पूर्णच्या पूर्ण तो PMRDचा बिल्डिंग आहे. यातच त्या जे काही आहे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ओके, तर बाकीचं डिटेल्स आपण जर बघितल्या महारेरावरती, तर हा जो काही प्रोजेक्ट आहे आपण त्याचा रजिस्ट्रेशन नंबर शोधलेला आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम इन सेक्टर 30-32 वाल्हेकरवाडी PMRD. ओके, ह्याचं जे काय आहे कम्प्लिशन डेट जी काय होती 23/2023 होती, 30/7/2023, बट ती प्रपोज कम्प्लिशन डेटमध्ये जर बघितलं ती एकदा रिवाईज झालेली आहे. ती डेट सुद्धा 2024ची आहे, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी जवळपास हा रिवाईज झालेली होती. तर आता 2025 आहे, तर ह्या ऑलरेडी रेडी बिल्डिंग असतील, कम्प्लिशन झालेलं असणार आहे बिल्डिंगचं. ओके, ह्यामध्ये जर बघितलं तर लिटिगेशन नाही आहे ह्या बिल्डिंगवर कुठल्याच प्रकारचं. आणि आपण जर विंग बघितल्या तर जवळपास 55 विंग आहे टोटल. जो काही एरिया आपण या ठिकाणी बघितला ह्यामध्ये 55 जवळपास विंग आहेत, कारण छोटे छोटे जे काय आहेत विंग्ज आहेत 3-3 मजल्याच्या. आणि आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी विंग 1 मध्ये जर बघितलं 1 BHK आहेत, 3 मध्ये 1 RK आहेत, 4 मध्ये 1 RK आहेत, जवळपास 12 1 RK. अशा मल्टिपल टाईपच्या बिल्डिंग आपल्याला दिसतील 1 RK 1 BHKच्या. काही ठिकाणी जर आपण बघितलं तर काही विंगमध्ये 36 नंबरची विंग जर बघितली फॉर एक्झाम्पल 1 RK सुद्धा आहेत, 1 BHK आहेत, 12 आणि 6 असे जवळपास 18 जे काय आहेत 1 BHK 1 RK फ्लॅट्स आहेत अवेलेबल. ओके, तर खूप साऱ्या विंग्स आहेत त्या ठिकाणी. आणि ह्याचं जर लेआउट बघितलं तर आता ह्या ठिकाणी बिल्डिंग प्लॅन आणि लेआउट मेन्शन केलेलं आहे, बट एकच डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. ते जर आपण चेक केलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त जे काय आहे लेआउट दिसते, बिल्डिंग किंवा फ्लोअर प्लॅन अवेलेबल केलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला फ्लॅटचं स्ट्रक्चर बघता येणार नाही आहे, बट जे काय आहे बिल्डिंग आपण ज्या गुगल मॅप्सवर सुद्धा बघितल्या तर त्याच ह्या जे काय आहे बिल्डिंग आहेत या ठिकाणी. ओके, ओपन स्पेस एका ठिकाणी दाखवलेला आहे. आणि एका बाजूला जर बघितलं तर प्रायमरी स्कूलसाठीचा जो काही स्पेस आपल्याला दिसतोय. ओके, हे जे काय आहे यामध्ये आपल्याला डिटेल्स फक्त एवढंच बघायला भेटतील की फ्लोअरच्या डिटेल्स आपल्याला बघायला भेटतील. आपण जर बघितलं 1st, 2nd आणि 3rd फ्लोअर आहे. ओके, म्हणजे 3 फ्लोअर या ठिकाणी ची बिल्डिंग आपल्याला अवेलेबल केलेली आहे. की बाकी ॲडिशनल डिटेल्स त्यांनी महारेरावर तरी अपलोड केलेल्या नाही आहेत, किंवा वेबसाईट जर आपण ॲडव्हर्टाईज जरी बघितली तरी ह्या ठिकाणी सुद्धा जास्त डिटेल नाही आहे. पिक्चर अवेलेबल केले, पण एक्झॅक्ट फ्लोअरचं काय प्लॅन आहे, बाल्कनी आहे नाही आहे, किंवा जे काही लिव्हिंग रूम, किचन रूम किंवा बेडरूम यांचं स्ट्रक्चर कसं आहे तो काही प्लॅन अवेलेबल केलेला नाही आहे. तर शेवटचं होतं की जे प्रॉपर्टी रेट जर आपण बघितलं वाल्हेकरवाडी आपण कन्सिडर करतो किंवा निगडीच्या आजूबाजूचा, तर तो जवळपास जास्त डेटा म्हणजे आपण 99 एकर्स जे काही थर्ड पार्टी आहे त्यांनाच रेफर करतो, त्याच ॲज अ सोर्स म्हणून आपण वापर करतो. तर त्याच्यात जर बघितलं तर 10,528 स्क्वेअर फुटचा जो काही आहे रेट तो आहे, म्हणजे जवळपास 372 म्हटलं तर 35 ते 37 लाख रुपयाच्या आसपास जे काय आहे. जर त्या आपण 1 BHKची प्राइस बघितली तर ती करंट मार्केटमध्ये आहेत, म्हणजे 35 लाख रुपयाच्या आसपास. ओके, थोडीफार कमी जास्त असू शकते एरिया किंवा ॲम्युनिटीज वाईज, म्हणजे जवळपास 30 लाखाच्या वरती तरी आहे. म्हणजे आता ह्याने जवळपास PMRDने 31 लाखपर्यंत अवेलेबल केली आहे. 4-5 लाख रुपये आपण पकडू शकतो की जे काय आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल केलेलं आहे. जे काय आहे आपण ओव्हरव्ह्यू जे काही सोर्सेस अवेलेबल आहेत त्यानुसारच ही इन्फॉर्मेशन देत आहोत. तर व्हिडिओ जो काय आहे तो फक्त माहिती पर्पज आहे. आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब